नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मजुरी कामासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्यानेच एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यामध्ये 2007 व 2018 मध्ये 2 तर 2026 मध्ये 2 असे आतापर्यंत 4 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. जैतू चिंधू बोरकर वय वर्ष 43 राहणार कोहिंडे तालुका खेड असं या आरोपीचं नाव आहे. त्याने रंजना अरुण वाघमारे वय वर्ष 35 राहणार खांडपे तालुका कर्जत जिल्हा रायगड आणि सूरज अंकुश वाघ वय वर्ष 30 राहणार वांगणी तालुका बदलापूर जिल्हा ठाणे या दोघांचा खून केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळ खैरेवाडी तालुका बारामती येथील खैरे पडळ येथे एका महिलेचा मृतदेह दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. तिच्या डोक्यावर जखमा झालेल्या होत्या. खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलीस ठाण्यातील पथक शोध घेत होते. घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. घटनास्थळावर एक डायरी मिळाली होती. या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे लालासाहेब मारुती जाधव राहणार पिसर्वे तालुका पुरंदर यांच्याकडे चौकशी केली. त्यांना फुटेज दाखविले असता त्यांनी संशयित जैतू बोरकर असल्याचे सांगितले. जैतू बोरकर याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो तिला त्याच्यासोबत राहण्याची जबरदस्ती करत होता. महिलेने विरोध दर्शवल्यामुळे जैतू बोरकर याने रागाच्या भरात 17 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी कोयंडे गावातील चोरियाचा डोंगर परिसरात सूरज वाघ याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करून त्याचा खून केला. रंजना वाघमारे हिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती पोलिसांकडे तक्रार करेल या भीतीने जैतू बोरकर याने तिच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. खेड पोलीस ठाण्यात सूरज वाघ याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जैतू बोरकर याला अटक करण्यात आली आहे. नातेवाईकांच्या घरातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिघांनी मिळून लाकडी दांडके आणि पाईपने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी 25 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता पगडे वस्ती चरोली खुर्द तालुका खेड येथे घडली. या प्रकरणी हारून इमामुल्ला शहा वय वर्ष 36 राहणार सोळूखिंड मरकड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आझाद सिंह ध्यान सिंह संधू वय वर्ष 33 अमनदीप सत्यपाल सिंह संधू वय वर्ष 22 आणि सिमरनमीत सत्यपाल सिंह सिंधू सर्व राहणार माऊलीनगर चरोली खुर्द या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीही त्यांच्या मेहुण्याकडे गेले होते. त्यावेळी आरोपींनी तू आमच्या घरातील भांडणात का पडतोस असे म्हणून फिर्यादीला गाठले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्लास्टिकचा पाईप आणि लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर वार करून त्यांना जखमी केले. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 8 जिल्हा परिषद गटात आणि 16 पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवारांसह काही ठिकाणी भारतीय जनता पक्षातील एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस आणि भाजपला धक्का बसला आहे. खरी लढत आता राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेत होणार आहे. मंगळवार 27 जानेवारी रोजी अंतिम उमेदवारी माघारी दुपारी 3 वाजेपर्यंत 8 जागांसाठी जिल्हा परिषद गटातील 18 उमेदवारांनी माघारी घेतल्याने 28 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तर 16 जागांसाठी पंचायत समिती गणातील 37 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने 61 उमेदवार निवडणुकीत उरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली. दुपारनंतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. दरम्यान काही ठिकाणी अनपेक्षितपणे उमेदवारांनी आपले फॉर्म ठेवले आहेत. काही राजकीय पक्षांची सोयीची भूमिका काही मंडळींनी घेतली असून काही ठिकाणी माघार तर काही ठिकाणी उमेदवारी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणुकीतून काही उमेदवारांनी माघारी मोठ्या प्रमाणात घेतल्याने बहुतांश ठिकाणी मतदान यंत्र एकच वापरावे लागणार असून जिल्हा परिषद गटासाठी मतदान यंत्रावर पांढरी मतपत्रिका तर पंचायत समितीच्या गणासाठी गुलाबी मतपत्रिका असणार आहे. मतदाराला ईव्हीएम मशीनवर 2 ठिकाणी मतदान करूनच बाहेर पडावे लागणार आहे. एखाद्या मतदाराला जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गणातील उमेदवाराला मतदान करायचे नसले तरी नोटा हा पर्याय आहे. तालुक्यातील 337 मतदान केंद्रासाठी 337 5 कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी असणार आहे. तर 50 अतिरिक्त मतदान केंद्रासाठी राखीव पथके ठेवण्यात आली असून जवळपास 2300 कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पेडसे यांनी दिली. मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी अखेरच्या दिवशी झालेल्या माघारीनंतर खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी 8 गटनिहाय असलेले अंतिम उमेदवार आणि त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे: वाडा जिल्हा परिषद गटात विठ्ठल ढवळा वनघरे शिवसेना उद्धव ठाकरे, सुपे संतोष सीताराम शिवसेना शिंदे, समीर काळूराम सुपे राष्ट्रवादी काँग्रेस, सुधीर मधुकर अपक्ष, कडूस जिल्हा परिषद गटात घनवट तनुजा संदीप शिवसेना उद्धव ठाकरे, राक्ष वसुधा अंकुश राष्ट्रवादी काँग्रेस, रेटवडी जिल्हा परिषद गटात
थिगळे रोहिणी गणेश शिवसेना शिंदे, अश्विनी पाचारणे राष्ट्रवादी, दीप्ती प्रसाद भोगडे शिवसेना उद्धव ठाकरे, रुपाली संभाजी जाधव अपक्ष. पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात विष्णुदास बाजीराव थिटे भाजप, शरद मल्हारी मोहिते राष्ट्रवादी, श्रीनाथ सीताराम लांडे शिवसेना शिंदे, विजयसिंह बाबासाहेब शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे, भोर चंद्रकांत देवराम अपक्ष, भूदेव कान्हू शिंदे अपक्ष. मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटात आरगडे गणेश सर्जेराव शिवसेना उद्धव ठाकरे, दत्तात्रय शांताराम खांडेभराड भाजप, विनोद उर्फ पप्पू टोपे राष्ट्रवादी. पाईट जिल्हा परिषद गटात गोरे निशा राहुल शिवसेना शिंदे, जैद राजश्री संजय शिवसेना उद्धव ठाकरे, बुट्टे पाटील सुनीता शरद राष्ट्रवादी काँग्रेस. नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात खराबी जीवन मोहन शिवसेना उद्धव ठाकरे, गणेश विठ्ठल नाणेकर शिवसेना शिंदे, बोत्रे गणेश कांताराम राष्ट्रवादी काँग्रेस. कुरुळी जिल्हा परिषद गटात कल्पना पाटील गवारी भाजप, मुंगसे विनया सुधीर शिवसेना उद्धव ठाकरे, येळवंडे शीतल आशिष राष्ट्रवादी काँग्रेस. अवकाळी पाऊस पाठ सोडत नसून मंगळवारी 27 जानेवारी रोजी चाकण भागात सकाळी तुरळक अवकाळी पावसानं हजेरी लावली. दुपारी देखील या भागात ढगाळ वातावरण होतं. खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूस येथे मंगळवारी दिनांक 28 जानेवारी रोजी पांडुरंग उत्सवाला सुरुवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राजगुरुनगर नगर परिषदेनं आरोग्य विभागासाठी शहरातील रस्ते साफसफाई करण्याकरिता नवीन स्वीपिंग गाडी खरेदी करून दिली आहे. त्या गाडीचे उद्घाटन राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नवनियुक्त नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलं. खेड तालुक्यातील मौजे बहुळ येथील शासकीय पुनर्वसन जमिनीवर करण्यात आलेले 2 मजली आरसीसी पक्के बेकायदेशीर बांधकाम मंगळवारी दिनांक 27 जानेवारी रोजी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. ही धडक कारवाई खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली. भामा आसखेड प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त लक्ष्मण मारुती कुदळे यांना बहुळ तालुका खेड येथील गट नंबर 272-2 मधील 1 हेक्टर 20 आर क्षेत्र पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र या जागेवर शरद पंढरीनाथ वाडेकर यांनी अनधिकृतरित्या 2 मजली अर्धवट स्थितीतील बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून क्रमांक 5169/2012 आणि अवमान याचिका क्रमांक 540/2022 मधील आदेशांचे पालन करण्यासाठी हे अतिक्रमण काढणे अनिवार्य होते. यापूर्वी 23 जानेवारी 2026 रोजी मंडल अधिकारी माणिक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी संबंधित व्यक्तींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे आणि अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे कारवाई पूर्ण होऊ शकली नव्हती. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या कारवाईवेळी मात्र कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आळंदीमध्ये एकीकडे इंद्रायणी नदी फेसाळलेली असून दुसरीकडे RFD रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. केळगाव, आळंदी, गोपाळपुरा परिसरातील कुबेर गंगाणाला प्रदूषित झाला असून या ओढ्याचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात येत आहे. इंद्रायणी नदी घाटावर पाणी साठवण बंधारा त्या आळंदी भागात इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली असून आळंदीतील नदी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. टाकळकरवाडी व जवळके खुर्द ग्रामस्थांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा संकलन केंद्राबाबत दाखल केलेल्या याचिकेची आज मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठासमोर सुनावणी झाली. सदर सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकिलांनी सुनावणीत प्रकल्पस्थळी बांधकामास मनाई दिली होती. तसेच राजगुरुनगर नगर परिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी पुणे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. नगर परिषदेने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, परंतु सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र अद्याप दाखल नाही ही बाब मांडली. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारी अभियोक्ता यांना दिनांक 13 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देऊन पुढील सुनावणी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
खेड पंचायत समितीच्या बहुचर्चित बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असतानाच गेले 2 महिने केवळ निधी अभावी काम बंद आहे. नव्याने होणाऱ्या सभापती पंचायत समिती सदस्यांना अजून 2 वर्ष प्रवेशासह उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केले. मात्र आमदार सुरेशभाऊ गोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने आमदार मोहिते यांनी या होऊ घातलेल्या इमारतीला विरोध केला. अखेर राजकीय घडामोडीबरोबरच स्थित्यंतरे होऊन या पंचायत समितीच्या इमारतीचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे स्वप्न अखेर सत्यात उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 कोटीचा निधी बहुउद्देशीय इमारतीला 2 वर्षापूर्वी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आता अवघा 1.5 कोटीचा निधी कमी पडला म्हणून गेले 2 महिने या इमारतीचे काम बंद असल्याची बाब समोर आली आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊंचे स्वप्न नेमके प्रत्यक्षात कधी उतरणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी सोमनाथ तरस यांना महाळुंगे पंचायत समिती गणातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या भागातील मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदार संपर्क सुरू केला आहे. राजीवनगर परिसरातून तन्मय बाळासाहेब बुट्टे हा तरुण रात्री 11 वाजता घरातून अचानक बेपत्ता झालाय. त्याच्याबाबत काहीही माहिती असल्यास 84 211 80 309 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. मोई येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या लाक्षारोहण द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त श्री भैरवनाथ मंदिराला विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला. गडद तालुका खेड येथे अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. दिंडी आणि काल्याचा सोहळा पार पडला. समस्त ग्रामस्थ मंडळ, गडद आणि मुंबईकर मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज मेदनकरवाडी काळू जिल्हा परिषद गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्हा परिषद लढतीमध्ये प्रमुख 3 दावेदार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गणेश नाना सर्जेराव आरगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पप्पू टोपे, भाजपाकडून दत्तात्रय खांडे वराड या प्रमुख लढती आहेत. मान राखून आज उमाप साहेबांनी ही माघार घेतली आणि नक्कीच या जिल्हा परिषद गटात कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील केळगाव येथे गावभेट दौऱ्यानिमित्त उमेदवारांकडून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी या जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार विनया मुंगसे उपस्थित होत्या. जनतेशी थेट संवादातून विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होत असल्याचे या दौऱ्यात अनुभवायला मिळाले. केळगावातील नागरिकांनी व्यक्त केलेला सकारात्मक प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग सर्वसमावेशक विकासासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देणारा ठरला असल्याचे विनया मुंगसे यांनी सांगितले. जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या स्पष्ट दिशेवर पुढे जात यंदा कुरुळी आळंदी ग्रामीणसह संपूर्ण जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास मुंगसे यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जय मल्हार ग्रुप घोटी पिंपळगाव तालुका घोटी जिल्हा नाशिक या ठिकाणावरून 35 वर्षापासून दरवर्षी नाशिक ते जेजुरी असा पायी प्रवास करत येत असलेली दिंडी आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी श्री क्षेत्र खरपुडी खंडोबा तालुका खेड येथे पोहोचली आहे. दिंडीतील वारकरी खंडेरायाच्या गाण्यावर मंदिरामध्ये तल्लीन झाले होते. राजगुरुनगरमध्ये साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाले सोमवारी दिनांक 26 जानेवारीपासून प्रारंभ झाला असून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शिवव्याख्याते राहुल गिरी यांनी गुंफलंय. कालचा वारसा उद्याचे वारसदार वर्तमान पिढीची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करताना शिवव्याख्याते राहुल गिरी यांनी धर्म, जात, पंथ, वर्ण, लिंग यावर कोणताही भेदभाव न करता देशसेवेसाठी जिथे संधी मिळेल तेथे आपल्या वाट्याचा देश घडवा असं आवाहन केलंय. घरात वडील नाहीयेत, आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करतेय. 12वीच्या वर्गात त्या माऊलीचं पोरगं गेलंय. घरात एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. 12वीच्या वर्गात सायन्सला मुलगा गेलाय. मुलाचं स्वप्न MBBS डॉक्टर व्हायचं. आईकडे जाता आईला म्हणतंय, आई मला डॉक्टर व्हायचं आहे, पण डॉक्टर होण्यासाठी क्लास लावावे लागतात आणि क्लासला लागणारे लाखो रुपये आपल्याकडे नाहीये. पण आई एक काम करशील का, मला एक 4-5 हजाराचा मोबाईल घेऊन घ्यायचा, मला पैसे देशील का. आईला विनर होता. आईला वाटतं मोबाईल पिढी बदलते, भरकटते, पण नाविलाजापायी आई लोकांच्या घरी हाताला कट्टे पडेपर्यंत काम करते.
एक महिना काम वाढवून घेते, प्रचंड कामं वाढवते, काम करते, 4-5 हजार रुपये मिळवते. एक महिना झाला की आपल्या लेकराच्या पोराच्या हातात टेकवते. ते पोरगं पैसे घेतं, पैसे हातात पडले की धावतच बाजारात जातं. बाजारातून एक 4-5 हजाराचा अँड्रॉइड फोन खरेदी करतं. पण मोबाईल खरेदी केल्यापासून ते 18-20 दारिद्र्य घरात असलेलं पोरगं मोबाईलला चिटकून असतं तो मुलगा. पण मोबाईलवरती तो 3च शब्द फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्या पलीकडे दुसरं काहीही पाहत नाही. फक्त आणि फक्त मोबाईलचा योग्य सदुपयोग करत त्याच्यावर अभ्यास करत आमच्या जिल्ह्यामध्ये नीट सारख्या परीक्षेमध्ये फिजिक्स सारख्या विषयामध्ये तो मुलगा जिल्ह्यातून पहिला आला. 5 वर्ष झाली शासकीय कोट्यातून MBBS डॉक्टर म्हणून आईच्या समोर सूटबूट घालून उभा आहे. ऑडिओ बुक ऐकायचा, KPSCचा अभ्यास करायचा, लोक हसायची. मोबाईलवर कुठे अभ्यास करता येत असतो का? आपण त्या पोरानं सिद्ध केलं. KPSCची परीक्षा मोबाईलवर अभ्यास करून उत्तीर्ण झाला. पण 2 वर्ष झाली असतील आता UPSCची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला आहे. हे सुद्धा होऊ शकतं. तुका म्हणे दर्पणाचा ज्याचा कॅमेराचं प्रतिबिंब अवलंबून असतं, तसं सोशल मीडियासमोर सुद्धा कुठलं बिंब घेऊन आम्ही जाऊ याच्यावर त्यांचं प्रतिबिंब अवलंबून असणार आहे. हे सकारात्मकतेने आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर फेसबुकला फोटो टाकला आणि त्याला किती लाईक्स मिळाले याच्यावर आमचा मोठेपणा सिद्ध करणारे अनेक लोक पाहायला मिळत आहेत. पण बांधवांनो, तुमचा एक भाऊ म्हणून कळकळीने तुम्हाला आज सांगतोय, फेसबुकवरचे लाईक्स वाढवण्यापेक्षा सुद्धा स्वतःची लायकी वाढवण्याचा आमचा हा काळ आहे, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आमचा जबाबदारी फक्त व्हॉट्सअपचं माझ्या मित्राने काय स्टेटस ठेवलं, तो कुठे फिरायला गेला त्यानं स्टेटस ठेवलं म्हणून त्याला दाखवायला काय स्टेटस ठेवायचं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.